चला आज मी ना रश्श्याची मटकी बनवणार आहे। आता आपण मसाला बनवून घेऊ पहिले। आता इथे बघा तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये पहिले ना 2 कांदे उभे चिरून घेतले, ते भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर आहे ना कांदा थोडासा लाल झाला, नंतर लगेच टोमॅटो घालून घेतला। टोमॅटो पण असं याच्यामध्येच थोडासा तेलामध्ये फ्राय केला आणि चव खूप छान लागते। नंतर मी लगेच याच्यामध्ये थोडासा लसूण आणि आलं पण घालून घेतलं, ते पण फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये ना सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, ते पण आता छान असं भाजून घेते। आणि आता इथे ना थंड करून घेऊ आपण तोपर्यंत। आता मटकी मी भिजत घातलेली होती आणि छान मोड पण आलेले। आता मटकी स्वच्छ धुवून घेतली, कुकरमध्ये घातली, थोडं पाणी घातलं, अगदी थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ घातलं आणि एक शिट्टी करून घेते। मसाला इथे बघा थंड झालेला आहे। एक हिरवी मिरची घातली आणि इथे बघा थोडंसं आहे ना कोथिंबीर पण घालून घेतली, मसाला पण करून घेतला। आणि इथे मटकी पण आपली शिजलेली आहे, कुकर थंड झालेला आहे। आता इथे बघा गॅसवरती ना मी कढई ठेवलेली। आता याच्यामध्ये तेल घालून घेते आणि आज मटकीला थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे। हे बघा, चला तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता थोडासा खडा मसाला घालायचा आहे। 2 काळी मिरी, 2 लवंग आणि तमालपत्र घातलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला मोहरी जिरं घालून घ्यायचं, नंतर लगेच कढीपत्ता पण घालून घ्यायचा आणि जे वाटण बनवलेलं आहे ते मी आता इथे 2 चमचे घालून घेते आणि ते पण छान असं तेलावर फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला आहे ना जरा 1-2 मिनिटासाठी ना ते झाकून ठेवायचं। आणि त्याच्यानंतर इथे बघा थोडंसं म्हणजे परत थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे फोडणीमध्ये। आता इथे बघा आपण याच्यामध्ये ना सुके मसाले घालून घेऊ। हळद घातलेली, लाल मिरची पावडर घातलेली आणि कलरची काश्मीरी लाल मिरची पावडर पण घातलेली आणि थोडासा इथे ना गरम मसाला किंवा धना पावडर घालायची। त्याच्यानंतर घरगुती काळा मसाला तो पण घालून घेतला आहे। हे बघा चला, आणि आता इथे ना जे कुकरमध्ये आपण मटकी उकडलेली होती ती पण घालून घेतली। आता इथे बघा मी ना ग्लासमध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा आहे ना बेसन पीठ असं मिक्स करून ते घातलेलं आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो। आणि इथे बघा मटकी वगैरे पण घालून घेतलेली, पहिले पाणीच घातलं, चवीनुसार मीठ पण घातलं। आता किती पाणी घालायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आणि इथे मी थोडीशी वरून आहे ना कसुरी मेथी पण घातलेली आहे, टेस्ट खूप छान येते। चला इथे छान अशी 10 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायची, शिजलेलीच आहे ती। चला वरून कोथिंबीर घातलेली आहे, आपली मटकी तयार झालेली आहे।